नमस्कार मित्रांनो, मी अजित तिजोरे आपणा सर्वांचे गणिताशी गट्टी चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो। नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी गणिताशी गट्टी चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। आज आपण स्टँडर्ड 9th मॅथ्स पेपर 2 कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल या टॉपिक मधील कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल इफ इट्स पेरिमीटर अँड बोथ अँगल्स आर गिवन पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण कन्स्ट्रक्शनच्या स्टेप्स पाहू। फर्स्ट, ड्रॉ अ सेगमेंट हुज लेंथ इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ गिवन ट्रायंगल। सेकंड, नेम द एंड पॉइंट्स ऑफ दैट सेगमेंट अदर than vertices of triangle। Third, construct an angle having half measure of first base angle of given triangle at first end point of segment। This segment is drawn in first step and construct an angle having half measure of second base angle of given triangle at second end point of segment। Fourth, give the name of vertex of triangle other than base vertices to the point of intersection of sides of angle drawn in step 3। Fifth, draw perpendicular bisector of two sides of triangle other than base। Here triangle formed in step 3 and base is horizontal side of triangle। Give the name of appropriate vertex of triangle to the point of intersection of perpendicular bisector and base। Important, give the name of vertex of triangle that is twice the measure of angle nearest to the point of intersection of perpendicular bisector and base to the point where perpendicular bisector intersect the base। आता आपण प्रॅक्टिस सेट 4.3 मधील पहिले उदाहरण पाहू। सर्वप्रथम आपण ट्रायंगलच्या पेरिमीटर एवढी लेंथ असलेला सेगमेंट काढू। त्याला ट्रायंगलच्या व्हर्टायसेस व्यतिरिक्त नाव देऊ। या ठिकाणी आपण सेगमेंट ST हे नाव दिलेलं आहे। त्यानंतर अँगल Q चा हाफ अँगल म्हणजे 35 डिग्री मेजरचा अँगल आपण पॉइंट S वर काढू। हा अँगल काढून झाल्यावरच सेगमेंटच्या दुसऱ्या एंड पॉइंट वर म्हणजे पॉइंट T वर अँगल R चा हाफ अँगल म्हणजे 40 डिग्रीचा अँगल काढू। या दोन्ही अँगलच्या साइड इंटरसेक्ट करतील इतक्या मोठ्या आपण काढू। ज्या पॉइंट मध्ये या दोन्ही साइड इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला आपण ट्रायंगलच्या मेजरने दिलेल्या अँगलच्या व्हर्टेक्सचं नाव देऊ। आता जो ट्रायंगल तयार झालेला आहे त्याचा बेस सोडून म्हणजे हॉरिझॉन्टल साइड सोडून इतर दोन साइडचे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू। परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना जी काळजी आपल्याला घ्यायची असते ती घेऊ। म्हणजे ज्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे त्या सेगमेंटच्या एंड पॉइंट वरच आपण पॉइंटर ठेवावा। एकदा घेतलेला मोर दॅन हाफ डिस्टन्स तो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून पूर्ण होईपर्यंत बदलू नये। पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून पूर्ण झाल्यावरच दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढावा। आता पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्या बेसला म्हणजे सेगमेंट ST ला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो त्या पॉइंट पासून जवळ असलेला अँगल 35 डिग्री आहे। त्याचा डबल मेजर असणारा अँगल Q आहे म्हणून त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण Q नाव देऊ। तर दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर बेसला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो त्याला R हे नाव देऊ आणि ट्रायंगल PQR कन्स्ट्रक्ट करू। पॉइंट Q हा सेगमेंट PS च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे त्यामुळे तो पॉइंट P आणि S पासून इक्विडिस्टंट असेल म्हणून PQ इक्वल टू QS। आणि पॉइंट R हा सेगमेंट PT च्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वर आहे म्हणून RT इक्वल टू PR। आता आपण काढलेला ट्रायंगल प्रश्नात विचारलेला ट्रायंगल आहे का हे पडताळून पाहू।
In the adjoining figure, ST equal to 9.5 centimeter. Therefore, SQ plus QR plus RT equal to 9.5 S dash Q dash R dash T. Therefore, PQ plus QR plus PR equal to 9.5 because SQ equal to PQ and RT equal to PR. In triangle PQS, PQ equal to QS. Therefore, measure of angle PSQ equal to measure of angle QPS equal to 35 degree. Theorem of isosceles triangle. Angle PQR is an exterior angle of triangle PQS. Therefore, measure of angle PQR equal to measure of angle PSQ plus measure of angle QPS. Theorem of remote interior angles of triangle. आपल्याला माहिती असलेल्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये ठेवू. Therefore, measure of angle PQR equal to 35 degree plus 35 degree. Therefore, measure of angle PQR equal to 70 degree. Similarly, we can prove measure of angle PRQ equal to 80 degree. In triangle PQR, measure of angle Q equal to 70 degree, measure of angle R equal to 80 degree and PQ plus QR plus PR equal to 9.5 centimeter. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.3 मधील सेकंड सम पाहू. First, draw segment having length equal to perimeter of given triangle. So we have drawn segment AB of length 10.5 centimeter. Then construct an angle having half the measure of first base angle of a triangle, that is 29 degree. हा angle construct केल्यानंतरच आपण पॉइंट B वर angle X चा हाफ angle म्हणजे 23 degree construct करू. या दोन्ही अँगलच्या साइड्स एकमेकांना ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटला आपण ट्रायंगलच्या मेजर न दिलेल्या व्हर्टेक्सचे म्हणजे Z हे नाव देऊ. त्यानंतर तयार झालेल्या ट्रायंगलचा बेस सोडून म्हणजे हॉरिझॉन्टल साइड सोडून इतर दोन साइडचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना जी काळजी घेणं आवश्यक आहे ती काळजी घेऊ. त्यानंतर पहिला परपेंडिक्युलर बायसेक्टर बेसला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो त्या पॉइंट पासून जवळ असलेला अँगल हा 29 डिग्री आहे त्याच्या डबल म्हणजे 58 डिग्री हे मेजर अँगल Y चा आहे म्हणून त्या पॉइंटला आपण Y नाव देऊ. तर दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर बेसला जिथे इंटरसेक्ट करतो त्याला X नाव देऊन ट्रायंगल XYZ काढून पूर्ण करू. प्रॅक्टिस सेट 4.3 सम नंबर 3 आपण सोडवूया. First, draw a segment XY of length 11 centimeter. Then at first end point, draw an angle of 30 degree. Where at second end point, draw an angle of 40 degree. Give the name of vertex of triangle whose angle is not known to the point of intersection of sides of these two angles. Now, draw the perpendicular bisectors of sides of triangle other than base. After drawing the first perpendicular bisector, you construct the second perpendicular bisector. Name the point of intersection of first perpendicular bisector and base as M because its nearest angle is 30 degree and measure of angle M is 60 degree. Name the point of intersection of second perpendicular bisector and base as N and construct the required triangle LMN.